नमस्कार मंडळी. आम्ही आलेलो आहोत सध्या बिदरच्या किल्ल्यावरती आणि बिदरचा किल्ला आपण पाहतोय आणि या ठिकाणी गाईड उपलब्ध नाही. गाईड उपलब्ध नसल्यामुळं आपण हा किल्ला फक्त दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, रेकॉर्डिंग करून घेणार आहे, एवढंच आहे. आणि आता आम्ही आज चाललोय किल्ल्याच्या आतल्या बाजूला. वाटेत जे बोर्ड आहेत ते बोर्ड फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ही जी आहे ही भिंत दिसते आपल्याला ह्या बाजूला आणि या ठिकाणी हा जो बोर्ड आहे तो प्रोटेक्टेड मॉन्युमेंट किंवा संरक्षित स्मारक आहे, त्याचा बोर्ड आहे. यावरती थोडीशी पुरातत्व विभागाने जी माहिती दिलेली आहे ती माहिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण. आणि हे जे आहे ते किल्ल्याचं मेन गेट आहे. या मेन गेटचं नाव आहे शेरजा दरवाजा. आणि या ठिकाणी बिदरच्या किल्ल्याविषयी जी माहिती दिलेली आहे तर ही आपण यामध्ये दाखवतोय. तर बिदरच्या किल्ल्याविषयी ही जी माहिती आहे आपल्याला फक्त ही माहिती वाचूनच जी काय माहिती सांगता येईल तेवढी सांगावी लागते. आणि इथं आतल्या बाजूला, गेटच्या आतल्या बाजूला काय बोर्ड आहे तोही बोर्ड घ्यावा लागेल. मेन गेट आपण घेतलेलं आहे. तर हे काय साधारणपणे जनरली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, फारसं रेकॉर्डिंग करण्याची गरज नाही. हा जो आहे तो मेन दरवाजा आहे आणि या दरवाज्यावरती फार मोठा लाकडी दरवाजा, त्याचबरोबर लोखंडी खिळे लावले होते. ज्यावेळेस पाठीमागच्या इतिहासाच्या काळात हत्ती वगैरे येऊन धडका द्यायचे दरवाजे तोडण्यासाठी, त्यावेळेस ते खिळे आहेत. ते वरच्या बाजूला खिळे दिसत आहेत मोठे मोठे, तर ते खिळे. आणि आतल्या बाजूला आल्यानंतर मग हे इथं काहीतरी ऑफिस टाईप दिसते त्यांचं. या बाजूने एक आज काही किल्ल्यावरती काही माणसं राहायला आहेत, काही फॅमिलीज आहेत. आणि या बाजूला असं एक बांधकाम स्ट्रक्चर आहे. या पाठीमाग कदाचित इथल्या ऑफिस वगैरे असतील, चावडे असतील. या बाजूलाही तसंच आहे. आणि हे आहे दुसरं किल्ल्याचं गेट. आणि काही ठिकाणी वरती किल्ल्याच्या वरच्या बाजूला जो आहे तो आपल्याला कलर दिसतोय. त्यावेळेचा कलर अजून सुद्धा टिकलेला आहे. म्हणजे किती चांगलं काम आहे हे कळतंय. आता आपण दुसऱ्या दरवाज्यातून आत जातोय आणि आत जात असताना परत वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं लागत आहेत. या बाजूलाही दोन अशा खोल्या आहेत, पण सगळे जाळीनं बंद केलेले आहेत. आणि या बाजूला दगडी बांधकाम दिसते. जसं पुढे जाईल तसं आपल्याला हे इथून खंदक दिसतोय. आणि इथून सुद्धा कदाचित खंदकात जर कोण चुकून त्या बाजूने एंट्री करत असेल तर खंदकातून वर येणाऱ्या माणसावरती गरम पाणी किंवा तेल वगैरे टाकून आपण दुश्मनाला त्रास देऊ शकतो किंवा त्याचा बदला घेऊ शकतो, अशा प्रकारची ही रचना आहे. आणि वरच्या बाजूला पाठीमागे जे गेट दिसतंय ते पूर्ण गेट आतल्या बाजून दिसतंय. या बाजूनं हे जे बांधकाम आहे परिपूर्ण बांधकाम अजून सुद्धा फार चांगल्या स्थितीत आहे किंवा सुस्थितीत आहे असं म्हणता येईल. आणि पुढच्या बाजूला इथून जे दिसतंय ते किल्ल्याचं तिसरं गेट दिसतंय. म्हणजे पहिल्या गेटमधून आपण आत आलो, दुसऱ्यातून आत आलो, तिसरं गेट इथे दिसतंय. आणि या ठिकाणावरून आपण तिसऱ्या गेटकडे पुढे चाललेलो आहोत. पुढे जात असताना आपल्याला एक बहुतेक शाळेची सहल आलेली दिसते. हे बरेचसे विद्यार्थी दिसत आहेत, सहल आलेली आहे. आणि या बाजूला जो आहे तो खंदक दिसतोय आपल्याला इकडून. या बाजूला जरा, तर या बाजूला खंदक किती मोठा आहे, रुंद आहे, याचा अनुभव येईल आपल्याला. पूर्णपणे दगडी जो खंदक आहे तो खंदक दिसतोय आपल्याला. आणि हा खंदक आणि किल्ल्याची तटबंदी दिसते त्या बाजूने, तिथं पण एक मोटरसायकल गेलेली दिसते आपल्याला.
हे जे बांधकाम आहे आणि खंदकाची खोली आणि रुंदी, पावसाळ्यात हे पाणी भरलं तर खंदक हा एक बॅरियर म्हणून, अडथळा म्हणून याचा उपयोग होत असेल. आणि ही शाळेची जाणारी सहल आपल्याला दिसते. तर या बाजूला किल्ल्याचं तिसरं गेट आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा पूर्णपणे खंदक आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आता आपण थोडंसं वरच्या बाजूला जाऊन परत एकदा आपण रेकॉर्डिंग सुरू करणार आहोत. आम्ही वरच्या बाजूला चढून आलेलो आहोत आणि या बाजूनं पूर्ण किल्ला दिसतोय. त्या बाजूला एक खंदक आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बांधकाम आहेत आणि हा पूर्ण परिसर किती मोठा किल्ल्याचं बांधकाम आहे किंवा प्रशस्त किल्ला आहे हे दिसतंय. वरच्या बाजूला अजून सुद्धा त्या ठिकाणी या बाजूला जरा थोडंसं तर तिकडं सुद्धा प्रशस्त बांधकाम दिसतंय. आणि तिसऱ्या गेटमधनं थोड्याच वेळात आम्ही आज जाणार आहोत. पण या ठिकाणी असं वेगवेगळ्या प्रकारचं, या ठिकाणी 2 खंदक दिसत आहेत. एक किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला पण एक खंदक आहे जो इथून दिसतोय. या ठिकाणून काहीतरी टेहळणीवरी केली जात असे अशा वेगवेगळ्या खिडक्या आहेत, भरपूर खिडक्या आहेत, वेगवेगळे असे स्ट्रक्चर्स आहेत. आणि यातून कदाचित दुश्मनावरती गरम पाण्याचा हल्ला किंवा अजून बंदुकीच्या गोळ्या वगैरे किंवा जे काही त्यावेळेची हत्यारं होती, भाले वगैरे, अशांचा वापर करण्यासाठी याचा वापर होत असावा. आणि परत या ठिकाणी एक वरती गुंबज दिसतोय. तर आपण त्या ठिकाणी तिकडे जाणारच आहोत. तर हा भाग एवढा घेऊन आपण इथं थांबतोय. तिसऱ्या दरवाजाचं जे नाव आहे ते गुंबद दरवाजा म्हणून आहे. आणि आम्ही या तिसऱ्या दरवाजामधून आत चाललेलो आहे. तिसरं जे आहे हे तिसरं गेट आहे. आणि येणारे पर्यटक या ठिकाणी भरपूर आहेत. हा जो गुंबद मी वरून दाखवला होता आणि हा जो गुंबद आहे किंवा गुंबज आहे हा गोल आहे आणि त्यामुळेच ह्या दरवाजाला नाव गुंबद दरवाजा किंवा गुंबज दरवाजा असं दिलं असेल. हे निश्चित आहे. या ठिकाणी थोडासा आवाज आपला आहे तो एको किंवा प्रतिध्वनी येतोय. आणि आम्ही या दरवाजातून बाहेर चाललोय. समोरच्या बाजूला गेल्यानंतर लगेच आपल्याला इथं गार्डन दिसते. या ठिकाणी नेहमीच येण्या जाणारी जी मंडळी आहेत, इथं राहायला काही स्थानिक आहेत. इकडच्या बाजूला गन पॉवर मॅगझिन किंवा लार्ज गन बॅशन, विशाल तो बुर्ज वगैरे अशी सगळी नावं आहेत. इकडं इंटरप्रिटेशन सेंटर किंवा व्याख्या केंद्र आहे. आणि हा आहे इकडचा जो आहे तो रंगीन महाल आहे. या ठिकाणी काही बोर्ड लावलेले आहेत. या बोर्डवरतीच आपल्याला माहिती उपलब्ध होते, तेवढीच माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करतोय. आणि रंगीन महाल विषयी इथं जी माहिती आहे तिथे आपण थोडासा कॅमेरा घेऊन परत त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ती माहिती घेऊ शकताय. इकडच्या बाजूला जे आहे ते म्युझियम आहे आणि हे म्युझियम जाण्यासाठी आपल्याला परत तिकडे जावं लागतं. हा रंगीन महाल आहे. या ठिकाणी या भागाचा वापर, पाठीमागे हे लोखंडी स्ट्रक्चर नव्हतं. आता या ठिकाणी उजव्या बाजूला काही नवीन बांधकाम दिसत आहेत, ती दाखवूच आपण. या किल्ल्यावरती काही छोट्या मोठ्या प्रमाणात मेंटेनन्सची कामं चालू आहेत. ही आहे हजार कोठरी आणि हजार कोठरी आतल्या बाजूला, अर्थातच कोठरीचा अर्थ आपल्याला समजू शकतो की ज्या ठिकाणी काही ज्या लोकांना शिक्षा झालेली आहे त्यांना इथं कैदी म्हणून आतल्या बाजूला ठेवलं जात होतं. छोट्या छोट्या कोठऱ्या असतात आणि म्हणून त्याचं नाव आहे हजार कोठरी. आम्ही त्या हजार कोठरीच्या आतल्या बाजूला चाललेलो आहोत आणि बाहेरच्या बाजूनं जे बांधकाम दिसतंय ते अशा पद्धतीचं आहे. अगदी इतिहासकालीन बांधकाम आहे, जुन्या शैलीतलं बांधकाम आहे.
हे बांधकाम आम्ही फक्त बांधकाम दाखवू शकतो. किल्ल्याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती, ऐतिहासिक माहिती देता येत नाही. परंतु अजूनही काही बराचसा बांधकामाचा भाग जो आहे तो व्यवस्थित मेंटेन आहे आणि अजून यापेक्षाही जास्त चांगला मेंटेन करत असेल तर सरकारने यात लक्ष घालून आता इथे एक हा तुकडा पडलेला दिसतोय. अर्थात हा कसाही कुणी कधी कुठेही घेऊन जाऊ शकतोय किंवा अशा ठिकाणी असं पडायलाच नको आहे. तर खऱ्या अर्थाने ह्याचं सुद्धा व्यवस्थित संकलन करून पुरातत्व विभागानं सांभाळलं पाहिजे. आणि आतल्या बाजूला हे आहे 1000 कोटीचं बांधकाम. काही ठिकाणी आता बांधकाम दिसत आहेत आपल्याला, छोटी छोटी रूम दिसत आहेत. वरच्या बाजूला काही ठिकाणी असं बांधकाम दिसते की जे वेगळ्या पद्धतीचं गुंबज आहेत 2. आता बरंचसं बांधकाम पडलेलं आहे किंवा ढासळण्याच्या अवस्थेत आहे. तर अर्थातच हे जर थोडंसं सरकारनं यात लक्ष घालून मेंटेन केलं तर चांगलं राहू शकेल. आणि त्या ठिकाणी बरेचसे पक्षी आहेत. या किल्ल्याच्या बांधकामावरती झाडं झुडपं उगवली आहेत, गवत उगवलेलं आहे. हे सुद्धा खरं तर धोकादायक आहे. हे जास्त वाढलं तर 100% निश्चितच किल्ल्याचं नुकसान करू शकतात. या ठिकाणी पक्षी पोपट ही भरपूर आहेत आणि मी आत्तापर्यंत पाहिलेलं आहे की किल्ल्याच्या ठिकाणी असे पक्षी वगैरे भरपूर असतात. या ठिकाणी जी आहे किल्ल्याची माहिती आहे ती थोडक्यात दिलेली आहे. आणि किल्ल्याचा परिसर इथून या बाजूला नवीन बांधकाम दिसते, कॅफेटेरिया म्हणून आहे. हे नवीन बांधकाम केलेलं आहे. या बाजूला लांबपर्यंत किल्ल्याचा तटबंदी आहे किंवा भिंत दिसते आणि या बाजूने काही जुनं बांधकाम दिसतंय. तर या ठिकाणी लोकांच्या सुविधेसाठी केलेल्या सोयी दिसत आहेत. आणि आता आम्ही जातोय आतल्या बाजूला. आता काही जुन्या काळातले हे जे शिल्पकलेचे नमुने आहेत हे असे जपून ठेवलेले दिसत आहेत आपल्याला. ही चांगली गोष्ट आहे. तर असंच सगळीकडे हे जपून व्यवस्थित ठेवायला हवं होतं. पण बाहेर काही ठिकाणी तो एक तुकडा पडलेला आम्ही येतानाच थोड्या वेळापूर्वी दाखवलेला. यावरती अतिशय चांगल्या प्रकारची शिल्पकला जी आहे ती शिल्पकला केलेली दिसते. आणि वेगवेगळे जे भाग आहेत ते पुढच्या बाजूला आपल्याला दिसणार आहेत. पुढच्या बाजूला एक सब सर्कल ऑफिस बिदर फोर्ट बिदर, म्हणजे किल्ल्याचं ऑफिस जे आहे ते आतल्या बाजूला आहे. आणि गार्डन चांगलं मेंटेन केलेलं आहे. या ठिकाणी पुढच्या बाजूला काही तोफा जे आहेत ते ठेवलेले दिसत आहेत, काही खाली पडलेले आहेत. या बाजूला पूर्णपणे शिल्पकलेचे किंवा शिलालेखाचे नमुने दिसत आहेत. या ठिकाणी काही मूर्ती आहेत आणि इथून आत जाण्याचा जो मार्ग आहे तो आतल्या बाजूला आहे. आणि पुढे गेल्यानंतर एक मस्जिद आहे. या बाजूला जुनी बांधकाम दिसत आहेत भग्नावस्थेत किंवा बरंचसं बांधकाम या बाजूचं समोरच्या बाजूचं पडलेलं दिसतंय. हे साधारणपणे एक बांधकाम जे आहे ते 3-4 मजली असावं, परंतु आता तसं दिसत नाही ते, कारण वरच्या बाजूचं बरंचसं बांधकाम ढासळलेलं दिसतंय.
आणि आपल्याला फक्त जी माहिती आहे ती वाचून जेवढी उपलब्ध आहे तेवढीच देता येईल अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी गाईड उपलब्ध नसतात आणि गाईड नसल्यामुळं आपल्याला त्या भागापर्यंत जावं लागेल. ही माझी जी उजव्या बाजूला दिसते या बाजूला ती बहुतेक सोलाखांबा मस्जिद आहे. पाठीमागे एकदा येऊन गेलो होतो पण ते वापरासाठी नाही, बंदच असते. तर इतिहासकालीन किल्ला जो आहे तो अजून सुद्धा बऱ्यापैकी चांगला जपलेला आहे. यात खऱ्या अर्थानं डागडुजी किंवा मेंटेनन्स करून पुढं तो चांगला मेंटेन करून ठेवला पाहिजे हे निश्चित. परंतु सरकारची उदासीनताच आपल्याला जास्त दिसते आणि असे सगळेच किल्ले भारतातील चांगले मेंटेन केले जावेत हीच अपेक्षा. इवन गार्डन सुद्धा मेंटेनन्सचा प्रयत्न केलेला आहे, परंतु खाली जे दिसते ते लॉनच्या ऐवजी फक्त गवत दिसतंय. या ठिकाणी पुढच्या बाजूला एक 2 बोर्ड आहेत, तोही दाखवण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत. इथं पक्षी दिसत आहेत छोटे छोटे वेगळ्या प्रकारचे. आणि पुढे जाईल तसं ते सोलाखांबा मस्जिद जी आहे ती मगाशी मी सांगितलं होतं तीच आहे. तर ही पूर्णपणे जी समोर आहे ही सोलाखांबा मस्जिद जी आहे सोलाखांबा मस्जिद म्हणून. तर ती पूर्णपणे जे 16 पिलर असणार आहेत आणि म्हणून ते नाव दिलेलं आहे. आपल्याला समोर जाऊन सुद्धा ते पिलर किती मोठे आहेत आतल्या बाजूचे हे दिसतील. इथून आपल्याला थोडीशी संधी आहे तर हे पिलर दाखवण्याची. आणि हे पिलर आपल्याला दिसत आहेत आतल्या बाजून जे पिलर दिसत आहेत तर ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे पिलर असे दिसत आहेत, हे पिलर. आणि आतल्या बाजूला लांबपर्यंत हे बांधकाम आहे. अर्थात आता याचं सोलाखांबा मस्जिद का नाव दिलं वगैरे त्याच्या पाठीमाग काही तर कारण असेल, पण आपल्याला असं 100% काही सांगता येत नाही. आणि सोलाखांबा मस्जिद विषयी जी माहिती आहे तर ही या ठिकाणी आहे. याचा स्क्रीनशॉट आपण वापरू शकतो. पुढच्या बाजूला आहे तर्कश महल आणि ही जी बाजू आहे ती तर्कश महलची आहे. तर इथं 1, 2, 3 मजले सध्या चांगल्या परिस्थितीत दिसत आहेत. आणि मग वरचं काही कमान दिसते की जी थोडीशी व्यवस्थित दिसत नाही. या ठिकाणी पण बांधकाम काही ठिकाणी अतिशय चांगलं आहे, काही ठिकाणी अर्थात जुन्या काळातलं बांधकाम आहे म्हणूनच टिकलेलं आहे. तर हे आत्तापर्यंत टिकलं नसतं. आणि समोरच्या बाजूनं दिसणार सगळंच बांधकाम आहे मी या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये घ्यायचा प्रयत्न करतोय. तर ही झाली बिदरच्या किल्ल्याविषयी आपल्याला जी माहिती आहे तेवढी आपण यातनं किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती देण्याचा प्रयत्न अजिबातच केलेला नाही. या पाठीमागच्या बाजून सुद्धा काही बांधकाम दिसत आहेत, तटबंदी दिसते. आणि हे काही जे बांधकाम दिसते ते जुन्या काळातलं आहे. आणि बाहेरच्या बाजूनं एक रस्ताही आहे. आणि इथून दिसणारी तटबंदी सुद्धा आपल्याला दिसते, किल्ल्याच्या बाजूची लांबची तटबंदी दिसते आपल्याला. तर ते आपण झूम करून बघूया. हे आपल्याला लांबचं जे बांधकाम आहे हे दिसतं इथून. आणि या बाजूला ही एक जे बांधकाम आहे ते बरंचसं ढासळलेलं आहे. आणि हे पर्यटकासाठी या ठिकाणावरच हे गेट बंद आहे, त्यामुळे पर्यटकासाठी जे आहे ते दाखवलं जात नाही किंवा उपलब्ध नाही असं आहे. जे बांधकाम दाखवलं पाठीमागच्या बाजूनं तर ते तख्त महल किंवा सभाभवन हॉल ऑफ ऑडियन्स असं आहे. आणि या बाजूला इकडं बांधकाम दिसते परत आपल्याला पुढच्या बाजूला. अर्थात हे कशाचं आहे काही सांगता येत नाही, पण लांबपर्यंत तटबंदी दिसते. या ठिकाणी सुद्धा म्हणजे हा किल्ल्यातलाच भाग आहे. आणि
किल्ला लांबपर्यंत, तटबंदी जी आहे ती लांबपर्यंत दिसते. समोरच्या बाजूला काही घरं दिसत आहेत, त्या ठिकाणी तिकडं राहता येत माणसं असं आहे. आणि या बाजूला इकडच्या बाजूसुद्धा बांधकाम दिसतं आहे किल्ल्याचं. म्हणजे किल्ल्याचा परिसर हा फार निश्चितच मोठा आहे. तर एवढ्या मोठ्या किल्ल्याचं त्या काळातलं राजेशाही वैभव थाट काय असेल हे आपण याची कल्पना करू शकतो. आतल्या बाजूला एक छोटंसं बांधकाम दिसते, पण ते कशाचं आहे काय सांगता येत नाही. समोरच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला दिसते समोर ते एक छोटंसं गाव दिसते की तिकडं जाणं येणारी माणसांची वाहतूक दिसते. ते आपण थोडंसं झूम करून बघूया. ते झूम करून दाखवतो मी. लांबपर्यंत असे हे घरं दिसत आहेत आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला जे दिसतंय ते काही गाव वगैरे असेल असं वाटते. खालच्या बाजूला आहेत हे जे आहे ते दरीतल्या पलीकडच्या बाजूचं गाव आहे. हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय.